नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. खोट्या बातम्यांना आळा घातला नाही तर लोकशाही, संविधान आणि सामाजिक मूल्ये टिकून राहणं कठीण होईल. त्यामुळे अशा बातम्या शोधण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये फॅक्ट चेक युनिट्स स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. म्हैसूरच्या राणी बहादूर हॉलमध्ये म्हैसूर जिल्हा पत्रकार संघाने आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की फेक न्यूज हे धार्मिक आणि सामाजिक संघर्ष वाढण्याचं कारण आहे. त्यांचा प्रसार करणं हे कोणालाच गौरव मिळवून देणारं काम नाही. तसेच भाषण स्वातंत्र्य हे लोकशाहीचा प्राण आहे, असे त्यांनी स्पष्ट करून यानंतर पोलीस प्रशासन जागृत राहणार असल्याचे सांगितले. बेळगावमध्ये उच्च तंत्रज्ञान असलेली मेगा डेअरी उभारून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सोय होणार असल्याचे बेळगाव जिल्हा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष तथा आमदार बालचंद्र जारकीहोळी यांनी सांगितले. सोमवारी शहरातील केपीटीसीएल सभागृहात आयोजित बेळगाव जिल्हा दूध संघाच्या सन 2023-24च्या सर्व सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बेळगाव दूध संघामध्ये सुधारणा करण्याचा मी संकल्प केला आहे. सर्वांनी मिळून हे जतन करून जोपासलं पाहिजे. आता दररोज 2 लाख लिटर दूध संकलन होत असले तरी त्यामध्ये सुधारणा होऊन वाढीव संकलन होत नाही. ही गंभीर बाब असून यासाठी शेतकऱ्यांना नवीन योजना आणाव्यात, अशा सूचना केल्या. महानगरपालिकेच्या ठेकेदारीवर काम करणाऱ्या सफाई कामगारांचा थकलेला पगार तात्काळ मिळावा, किमान 100 कामगारांना कामावर कायमस्वरूपी करून घेऊन किमान वेतन कायद्यानुसार मिळावे, यासाठी पालिका सफाई कामगार व विविध संघटनेच्या नेतृत्वात आज सोमवार दिनांक 23 पासून पालिका मुख्य प्रवेशद्वार बंद करून सफाई कामगारांचे धरणे आंदोलन सुरू झाले आहे. आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही महापालिकेचा दरवाजा सुरू करणार नाही, असा ठाम विश्वास सफाई कामगारांनी व्यक्त केला. बेकिनकेरी येथील कुरुंदवाड संस्थांमधील सर्वे क्रमांक 16 मधील जमीन खरेदीमध्ये गैरप्रकार झाला आहे. कित्येक वर्षांपासून गावच्या ताब्यात असलेल्या जमिनीतील गैरप्रकार थांबवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 96 हटवण्यासाठी न्यायालयाकडून आदेश बजावण्यात आलाय. मात्र या ठिकाणी आरोग्य केंद्र, प्राथमिक कन्नड शाळा, ज्ञानेश्वर व नागनाथ मंदिर, तलाव, सार्वजनिक शौचालय आहेत. शिवाय शासकीय योजना देखील या ठिकाणी राबवण्यात आल्या आहेत. असे असले तरी हलगेकर यांनी गैरप्रकारे ही जमीन खरेदी केली आहे. शिवाय येथील अंगणवाडी हटवण्यासाठी गावकऱ्यांवर दबाव घातला जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी. बेळगाव शहरात नव्हे तर देशभरात चिट फंड घोटाळा गाजत आहे. या चिट फंड घोटाळ्याचा प्रश्न अधिवेशनात देखील गाजला होता. त्यानंतर तब्बल 11 वर्षांनंतर बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चाकडून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. यावेळी जिल्ह्यातील गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला रोष व्यक्त केला. गेल्या 11 वर्षापासून वेगवेगळ्या मार्गे आंदोलन केले, मात्र आजपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे या आक्रोश मोर्चाने गुंतवणूकदारांची रक्कम मिळण्यासंदर्भात सरकारकडून ठोस निर्णय नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार घेण्यात आलाय. कमी कालावधीत आकर्षक परतावा लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे अनमोल आर्थिक ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10% परतावा, तेही फक्त 13 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव मध्यवर्ती चन्नम्मा चौकासह संपूर्ण शहरात जोरदार पाऊस झाला. सोमवारी दुपारी 2च्या सुमारास पडलेल्या 15 मिनिटाच्या पावसामुळे शहरामध्ये सर्व रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होतं. विशेष करून जिल्हा रुग्णालय समोरील रस्ता व इतर भागामध्ये जोरदार पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी वाहत होते. सोमवारपासून ते गुरुवारपर्यंत येलो अलर्ट दिला गेलाय. ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मंगळवारी हा अलर्ट बेळगावसह पश्चिम महाराष्ट्रासाठी देखील दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना छत्री, रेनकोट सोबत असू द्या. कारवार जिल्ह्यातील गणेशगुडी येथील काळी नदीपात्रामध्ये राफ्टिंगला कारवार जिल्हाधिकाऱ्याने पुन्हा काही नियम व अटी घालून सुरू करण्यास परवानगी दिली आहे.
पण गणेशगुडी येथे 10 वॉटर ऍक्टिव्हिटीजच्या जेटी असून या ठिकाणी देश विदेशातून पर्यटक राफ्टिंग तसेच इतर वॉटर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी येत असतात. यावेळी आलेल्या पर्यटकांकडून राफ्टिंग तसेच वॉटर ऍक्टिव्हिटी करतेवेळी एखादा अघटित प्रकार घडल्यास पर्यटकच जबाबदार असल्याचा त्यांच्याकडून लिहून ठेवलेल्या कागदावर सही घेण्यात येते. अनेक वेळा काळी नदीपात्रामध्ये बोट उलटून अनेक पर्यटक पाण्यामध्ये पडतात व जखमीही होतात. अशा वेळी एखादा पर्यटक पडून अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण, असाही प्रश्न पुढे उभे राहत आहे. दारू पिऊन वाहन चालवण्यासह वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांचा परवाना रद्द करण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी परिवहन मंत्री रामलिंगारेड्डी यांना दिले. अलीकडच्या काळामध्ये मद्यप्राशन करून वाहन चालवल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. पोलिसांच्या तपासणीमध्ये वाहन चालकांनी दारू पिऊन वाहन चालवल्याची प्रकरणे समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही सूचना केली आहे. खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील हुळंद या गावच्या ग्रामस्थांच्या मालकीची सर्वे नंबर 3 मधील 508 एकर जमिनीवर संबंध नसलेल्यांची नावे दाखल करण्यात आली आहेत. याबाबतची माहिती हुळंद येथील युवकांना मिळाली. याबाबतची कागदपत्रांची पडताळणी केली असता गावातील वयोवृद्ध नागरिकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन काही एजंटांनी ग्रामस्थांची मालकी कमी करून फक्त मोजक्याच जणांची नावे दाखल करून आपली 3 नावे दाखल केली आहेत. हे निदर्शनास येताच ग्रामस्थांनी बैठक घेऊन याबाबत न्यायालयात दाद मागण्याचे ठरवण्यात आले असून तहसीलदार, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे तरुण भारतशी बोलताना सांगितले. टिळकवाडी परिसरामध्ये रेल्वे बराच वेळ येऊन थांबण्याचे प्रकार वर्षेवर घडत आहेत. रविवारी ही सकाळी मालवाहू रेल्वे तब्बल 20 मिनिटे थांबल्याने नागरिकांची गैरसोय झाली. रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूंनी वाहन चालकांची गर्दी झाली होती. आठवड्यातून किमान एकदा तरी ही समस्या जाणवत असल्यामुळे रेल्वेने सिग्नल यंत्रणेमध्ये बदल करण्याची मागणी केली जात आहे. उज्ज्वल भविष्याच्या गुंतवणुकीची सुरुवात लोकमान्य सोसायटी सादर करीत आहे. मान्सून ठेव योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 500 दिवसांमध्ये. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. योजना फक्त सभासदांकरता. नियमवाटी लागू. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने श्री दुर्गामाता दौड घटस्थापना ते विजयादशमी या दरम्यान काढण्यात येणार आहे. दौडीच्या नियोजनासंदर्भात रविवारी मारुती मंदिर, मारुती गल्ली येथे धारकरी व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात संपूर्ण कर्नाटकात यावर्षी श्री दुर्गामाता दौड सुरू करण्यात यावी यासाठी जिल्हानिहाय धारकर यांची नियुक्ती करून प्रचारक नेमण्यात आले. बेळगाव शहर विभाग व तालुका विभागात उत्स्फूर्तपणे दौड होते. ती शिस्तबद्ध तसेच वेळेमध्ये पहाटे 5:45 सुरू करावी असे आवाहन करण्यात आले. श्री दुर्गामाता दौड 3 ते 12 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे. नियमांचे पालन करण्याबाबत कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी धारकर यांना मार्गदर्शन केले. बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या आहेत. याबरोबरच गुन्हेगारांनी बेळगाव येथील मंदिरांना लक्ष्य बनवलं आहे. केवळ पंधरवड्यात बेळगाव शहर आणि तालुक्यातील 3 मंदिरे फोडण्यात आली आहेत. मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचं आव्हान उभं केलं आहे. याआधीही मंदिरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या आहेत. अलीकडे पुन्हा अशा घटना वाढीस लागल्या आहेत. केवळ बेळगावच नव्हे तर खानापूर तालुक्यातील मंदिरेही गुन्हेगारांच्या रडारवर आहेत. केवळ पंधरवड्यात बेळगाव शहर आणि तालुक्यातील 3 व खानापूर तालुक्यातील 1 अशी 4 मंदिरे चोरट्यांनी फोडली आहेत. कॅन्टोन्मेंट बोर्डचे महानगरपालिकेमध्ये हस्तांतरण करताना सर्व रहिवासी वसाहतींचा समावेश करावा अशी मागणी होत होती. त्यानुसार हस्तांतराचा नवा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला जाणार आहे. परंतु मागील महिन्यापासून हस्तांतरणावर चर्चा करण्यासाठी बैठकच झाली नसल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. नागरिकांच्या सूचनेनुसार 21 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हस्तांतरणासंदर्भात बैठक पार पडली. बंगलो एरियासह रहिवासी भाग महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावा असा नवा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. राज्य सरकारला हा प्रस्ताव पाठवल्यानंतर योग्य कार्यवाही केली जाणार आहे.
सरकारकडून तलाठी वर्गावर कामाचा बोजा दिवसेंदिवस वाढवला जात आहे. मात्र त्या तुलनेत आवश्यक सुविधा दिल्या जात नसल्याने कामाचा अतिरिक्त ताण येऊन तलाठ्यांना शारीरिक आजारपण आणि मृत्यूच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे आवश्यक मूलभूत सुविधांसह तलाठी वर्गाच्या अडचणी 26 सप्टेंबरपर्यंत सोडवाव्यात, अन्यथा त्यानंतर बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा तलाठी संघटनेच्या वतीने देण्यात आलाय. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते आज 65 रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. बेंगळुरातील प्रशासकीय इमारती शेजारी हा लोकार्पण कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की सध्या आम्ही 65 प्राथमिक आणि माध्यमिक रुग्णवाहिका जनतेसाठी समर्पित केल्या आहेत. येत्या काही दिवसात अत्याधुनिक सुविधा असलेल्या रुग्णवाहिका संपूर्ण राज्यात विस्तारित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.